नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुका कुक्कुटपालन संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नुकतीच संपन्न झालेली आहे। या ठिकाणी शरद गोदांबे जे महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यामध्ये विविध विषयांवरती चर्चा संपन्न झालेली आहे आणि यामध्ये प्रमुख पाहुणे चौधरी साहेब उपाध्यक्ष पोल्ट्री योद्धा संघटना तसेच कमलाकर शिंदे पुणे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालेले आहे। यामध्ये पोल्ट्री धारकांच्या ज्या सर्व समस्या आहेत त्याचबरोबर इतर काही वर्षामधील ज्या काही घडामोडी आहेत याबाबत सखोल चर्चा झाली आहे। यामध्ये फलटण तालुका कुक्कुटपालन संघटनेची घोषणा करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी फलटण तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी गुलाब जगताप, त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून बापूराव निंबाळकर, सचिव वैभव चोरमले, खजिनदार सुधांशु डोंगरे, त्याचबरोबर सहखजिनदार इम्तियाज बागवान, सदस्य लालासो कदम, संताजी सस्ते, अजिंक्य मांढरे, रोहित पवार, संदेश आडाव, पांडुरंग पवार यांची सदस्यपदी या ठिकाणी नेमणूक झाली असून आपण या ठिकाणी जाणून घेऊया नेमकं आजच्या या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने काय काय चर्चा झाली, यामध्ये काय निर्णय घेण्यात आले या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। आपल्याशी उपलब्ध आहेत या ठिकाणी कोण संदेश आडाव या ठिकाणी आपल्याशी उपलब्ध आहेत। काय सांगाल नेमकं वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आज या ठिकाणी? या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये महाराष्ट्र राज्य योद्धा संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी आम्हाला त्यांनी वेळ देऊन म्हणजे फार्मर, शेतकरी आणि कंपन्या यांच्यामधली जी फसवणूक आहे ती आमच्या लक्षात आणून दिलेली आहे। या ठिकाणी कोण बोलतो पुढचं? संघटनेचे फलटण तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत गुलाब जगताप, या ठिकाणी काय सांगाल नेमकं? सर्व उपस्थितांचं प्रथम आभार मानतो की ते सर्वांनी इथं उपस्थिती राहिले। आमचं सगळ्यात पहिलं काम असेल ग्रामपंचायतचा टॅक्स माफ करण्याबाबत, दुसरा असेल खाद्याच्या बॅगवरती घटक टाकण्याबाबत। ज्या ज्या वेळी सदस्यांची अडचण येईल ते आम्ही सोडवायचा नक्की प्रयत्न करू। नमस्कार, मी नंदकुमार खंडेराव चौधरी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष। आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आम्हाला फलटण तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी बोलून जो आमचा मान सन्मान केला आहे त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो। आज दुसरी गोष्ट म्हणजे आज फलटण तालुक्यातला संपूर्ण शेतकरी हा आज एकवटलेला आहे। हा एकवटल्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणजे की आज पोल्ट्री शेतकऱ्यावरती होणारा अन्याय आणि जो राज्य सरकारने पोल्ट्री जो कराच्या संदर्भात जो जुलूम केला आहे, पोल्ट्री शेअरवरती करपट्टी लावलेली आहे, ती एक माफीच्या संदर्भात आज फलटण तालुक्याने एक आवाज उठवलेला आहे। हा आवाज आम्ही नक्कीच महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेच्या कडून नक्कीच राज्य आणि केंद्रापर्यंत पोहोचू ही संपूर्ण फलटण वासियांना हे आश्वासन देतो की येणाऱ्या काळामध्ये हा पोल्ट्री कर माफ करूच। ह्याच्याचबरोबर जे सौर ऊर्जा प्रकल्प आहे पोल्ट्रीसाठी त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न मोठ्या प्रमाणात संघटना प्रयत्न करतेच। तिसरी गोष्ट की जे पोल्ट्रीचे खाद्यावरती जे बॅगवरती घटक टाकायचे ते घटक सुद्धा आपण बॅगवरती टाकल्याशिवाय थांबणार नाही। या ठिकाणी जे कार्याध्यक्ष आहेत योद्धा संघटना महाराष्ट्र राज्याचे गोदांबे साहेब, काय सांगाल नेमकं? खरं तर पोल्ट्री व्यवसाय हा खरं तर शेतकऱ्यांनी एक नसल्यामुळं गेल्या 20 वर्षापूर्वी आपली एकी नसल्यामुळं अनेक कंपन्यांनी किंवा शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे। पण 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा ही खामकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण स्थापन केली आणि जे 36 जिल्हे आणि 300 जवळजवळ 56 तालुके एकत्र मिळून जवळजवळ आपण ही संघटना आज उभी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहे, कंपन्याकडून फसवणूक होते, पिळवणूक होते। म्हणजे या कंपन्यांना जसं गावातला वळू असतो बिनदाव्याचं बिनव्यसनीचं, तसं 20 वर्षापूर्वी जनावरांचं बिन व्यसन नसलेल्या वळूसारख्या कंपन्यांनी 20 वर्ष झालं उधळून शेतकऱ्यांची तोडवणूक केली, पिळवणूक केली, फसवणूक केली। त्याच्यावरती लगाम लागण्यासाठी वेळोवेळी महाराष्ट्र शासनाने 1.5 वर्षापूर्वी एक कमिटी स्थापन केली। त्या कमिटीचा मी मेंबर आहे पशुसंवर्धनचा आणि वेगवेगळ्या ज्या मागण्या होत्या आमच्या की खाद्याच्या गुन्ह्यावरती घटक पाहिजे किंवा जो ॲग्रीमेंट करते कंपनी एकतर्फी कारनामा करून शेतकऱ्यांची फसवणूक, पिळवणूक आणि शोषण होते, ते 2 महत्त्वाचे निर्णय आपण पारित केलेले आहे।
फक्त फलटण तालुक्यामध्ये येण्याचं कारण की इथल्या शेतकऱ्यांना ते माहितीच नव्हतं किंवा पशुसंवर्धनच्या वेगवेगळ्या योजना असेल, काही स्कीमा असेल, त्या सर्व त्यांना माहिती दिली आणि आपण जर फलटण तालुक्याचे शेतकरी एकत्र आलो तर नक्कीच कुठेतरी आपली शोषण आणि पिळवणूक हे थांबन. या संदर्भात आज शेतकऱ्यांनी बहुमूल्य वेळ देऊन आम्हाला आमचं जे मार्गदर्शन ऐकलं तर नक्कीच त्याच्यामध्ये कुठंतरी आम्हाला यश येत आहे. आणि येत्या काळात कुक्कुटपालन व्यावसायिक एक आर्थिक व्यवस्था त्याची घरची कशी चांगली होईल, सुधारणा येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि जे अंमलबजावणीसाठी शासन निर्णय जे शासनाने पारित केलेत त्याची जर शासनाने अंमलबजावणी केली नाही तर येत्या काळात मोठ्या संख्येने लाखोच्या शेतकऱ्यांनी आम्ही महाराष्ट्रातले सर्व शेतकरी कुक्कुटपालक पशुसंवर्धन कार्यालय पुणे इथं मोठं आंदोलन करू. वेळेप्रसंगी तिथं बेविनत साखळी उपोषण करण्याची सुद्धा आमची तयारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर गेल्या वर्षभरापूर्वी जे कुक्कुटपालक आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय होत होता. त्यांच्याकडं ग्रामपंचायतच्या माध्यमातून जाचक कर या ठिकाणी वसूल केला जायचा आणि याचमुळे महाराष्ट्रभर जोरदार आंदोलनं झाली आणि यामधून संघटनेची निर्मिती झाली. संपूर्ण राज्यभरात या ठिकाणी संघटनेची निर्मिती झाली. वेगवेगळे प्रश्न शासन दरबारी मांडून आज वर्षपूर्ती होत आहे. पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. वेळप्रसंगी आपण आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी राज्याचे जे कार्याध्यक्ष गोनाबे साहेब यांनी या ठिकाणी दिला आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आता वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होऊन नवीन कार्यकारिणी या ठिकाणी गठीत करण्यात आले आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी फलटण. ओके. तुमचं चालणार नाही.